बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. जिल्ह्यामध्ये इंद्रायणी नदीवर जो पूल होता तो पूल काल कोसळला आणि त्याच्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झालेला आहे. काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे. अनेक लोक जखमी झालेले आहे. तर राज्य सरकारच्या वतीने राज्य सरकारला आपली सूचना आहे की असे जे काही ब्रिज आहे त्या ब्रिजची एज किती आहे किंवा तो ब्रिज किती कमकुवत आहे की काय, किती स्ट्रॉंग आहे याची तपासणी करण्यासाठी एखादी समिती नेमावी आणि नंतर अशा पद्धतीचे अपघात होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर पर्यटक जे आहे ते पर्यटक उत्साहाने नेहमी प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी जातात आणि अचानक त्या नदीला मोठं पूर आलेला होता आणि तो ब्रिज कोसळल्यामुळं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं अशा ब्रिजची तपासणी करण्यासाठी एखादी एक्सपर्ट समिती त्या नेमावी आणि त्या ब्रिजची डागडुजी करणे किंवा तो ब्रिज पाडून त्या ठिकाणी दुसरा ब्रिज बांधणे अशा पद्धतीचा प्रयत्न होणं आवश्यक आहे. मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिणार आहे आणि असे अपघात होणार नाही त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे.